दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करून गणेशोत्सव साजरा करतो। या उत्सवाच्या शेवटी येतो गणपती विसर्जनाचा दिवस, एक भावनिक आणि पवित्र क्षण। या क्षणी नदी नाल्यांचे प्रदूषण, निसर्गाची हानी यांचं संकट टाळण्यासाठी आपण अधिक जबाबदारीने आणि सजगतेने वागणं गरजेचं आहे। पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी केली प्रेस क्लबच्या गणपतीची आरती। साक्री गणरायाचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन। साक्री तालुका प्रेस क्लब व क्लासिक फोटो स्टुडिओ यांच्या गणरायाच्या विसर्जनापूर्वीची आरती साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या हस्ते करण्यात आले। 10 दिवसाच्या गणरायाचे विसर्जन गणेश चतुर्दशीच्या दिवशी करण्यात आले। विसर्जनात कान नदीच्या पात्राजवळ नगरपंचायतीने निर्माल्य जमा करणे व गणपतीचे विसर्जन करणे यासाठी कृत्रिम टँक ठेवले होते। या ठिकाणी प्रेस क्लबच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले। तत्पूर्वी प्रेस क्लब व क्लासिक फोटो स्टुडिओच्या श्री गणेशाची चतुर्थीच्या दिवशी प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक GT मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले होते। 10 दिवसात विविध मान्यवरांनी क्लबच्या गजाननाची आरती ओवाळली। यात साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष जगदीश शिंदे, पत्रकार विद्यानंद पाटील, भाजपाचे माजी उपजिल्हाध्यक्ष विजय भोसले, भाजपाचे साक्री शहर मंडलाध्यक्ष महेंद्र देसले आदींची उपस्थिती लावली होती। शेवटच्या दिवशी साक्री तालुका प्रेस क्लब व क्लासिक फोटो स्टुडिओच्या लंबोदराला निरोप देण्यासाठी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष जगदीश शिंदे, पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे संजय शिरसाट, शांताराम पाटील, साक्री शहर भाजपा मंडळ अध्यक्ष महेंद्र देसले, ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले, विद्यानंद पाटील, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष शरद चव्हाण, सहसचिव संगपाल मोरे, कोषाध्यक्ष रवी खेरणार, सदस्य जितेंद्र जगदाळे, ज्ञानेश्वर ढालवाले, सुधीर कासार, योगेश बोरसे, भटू पाटील, कारभारी ऐरे, अनिल पिंजारी, सूर्यकांत बच्छा उपस्थित होते।